आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सहज बनवता येईल अशी कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत। सध्या कच्चे फणस बाजारामध्ये भरपूर मिळतात, तर या पद्धतीनं भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। चवीला छान आणि करायलाही सोपी। नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत। यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तेही बघायचे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचे। किती भाजी बनवायची त्या हिशोबाने कच्चं फणस घ्यायचे। येथे मी जे फणस घेतले ते चांगलं स्वच्छ करून कट करून माझ्या मिस्टरांनी दिलेलं आहे। बऱ्याच जणांना कच्चं फणस कसं साफ करायचं ते माहीत नसतं, तर बाजारामधून विकत घेतानाच ते फणस स्वच्छ करून घ्या। मी येथे घरचं फणस असल्यामुळे माझ्या मिस्टरांनी अगदी व्यवस्थित असं स्वच्छ करून दिले। तरीही आपल्याला याच्यातला एखादा धागा असेल तर तो काढून टाकायचा आहे। त्यातल्या गुठळ्या बाजूला काढायच्यात आणि गुठळ्याच्या मध्ये एक पातळ असा पापुद्रा असतो तोही काढायचा आहे व या सगळ्या फणसाचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। येथे मी फणसासोबत गुठळ्या सुद्धा घेणार आहे। दोन्हीची मिक्स भाजी छान लागते। येथे आपल्याला फणस आपल्या आवडीनुसार कट करायचे, चौकोनी किंवा लांबट कोणत्याही पद्धतीने कट करा। सुरुवातीला आपल्याला या गुठळ्या शिजून घ्यायच्यात। शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि मंद आचेवरती 3 शिट्ट्या करून मऊ अशा शिजवून घ्यायच्यात। शिजवल्याशिवाय याची भाजी चांगली लागत नाही आणि चवही छान लागत नाही। विशेष म्हणजे शिजल्यानंतर या बिया तुम्ही नुसत्याही खाऊ शकता, छान लागतात। उपवासामध्ये या बिया शिजून खाल्ल्या तरीही चालतात। शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर याच्यावरची जी कडक अशी साल असते ती काढून टाकायची आहे आणि त्यानंतर या गुठळ्याचे आपल्याला सुरीच्या साहाय्याने बारीक काप करून घ्यायचे आहेत। ही भाजी तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा, खूप छान लागते। याआधी मी कच्च्या फणसाची बिर्याणी दाखवली, तीही बघायची आहे। चला तर मग हे कट करून घेऊयात। जर नुसत्या फणसाची भाजी बनवायची असेल तरीही चालेल, गुठळ्या वापरायच्या नसतील तर नका वापरूत, पण दोन्हीची एकत्र भाजी केली तर चवीला खरंच खूप छान लागते। सगळे व्यवस्थित कट केल्यानंतर आता आपण याला फोडणी देऊयात। भाजी करण्यासाठी मोजकं साहित्य लागते, पण ही भाजी चवीला अप्रतिम अशीच लागते। सुरुवातीला एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकले आणि या तेलावरती फणसाचे काप आणि बिया हे दोन्हीही व्यवस्थित परतून घ्यायचे। तेलामध्ये जितकं व्यवस्थित परताल तितकीच ही भाजी चवदार लागते। फणस तेलावरती अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर आपण हे दोन्हीही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मस्त अशा बिया व फणस परतल्या गेले, काढून घ्यायचे आणि त्यानंतर या शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। मसाल्यासाठी मी येथे बिर्याणीला जो खडा मसाला लागतो तो सगळा खडा मसाला घेतलाय। त्याचसोबत 2-4 कढीपत्त्याची पानं टाकलेत। हे सगळं तेलावरती परतून घ्या। पाव चमचा हिंग टाकायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, आलं लसूण याची पेस्ट टाकून कच्चेपणा जाईपर्यंत तेलावरती व्यवस्थित परतून घ्या। जोपर्यंत रंग बदलत नाही आणि कच्चेपणा जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचे, कारण जर मसाला कच्चा राहिला तर चव लागत नाही। सगळा मसाला मंद आचेवरती अगदी व्यवस्थित परतून घेतलाय। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा गरम मसाला टाका, धने जिरे पावडर टाकायचे, थोडीशी हळद, तिखट मात्र थोडंसं जास्तच टाका म्हणजे भाजी चवीला छान लागते। चवीनुसार मीठ टाकायचे व हे सगळं परत एकदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे। हळूहळू ग्रेव्हीचा रंग बदलायला लागलाय, थोडासा लालसर झालाय आणि दिसायलाही छान दिसतोय। मसाल्याचा असा खमंग वास सुटलाय। याच्यामध्ये थोडीशी आपल्याला साखर टाकायची आहे। परत एकदा सगळे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि आपण जे तेलामध्ये परतून घेतलेले फणस होते ते याच्यामध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करायचे। लागेल तसं थोडंसं पाणी टाका। भाजी किती दाट किंवा किती पातळ हवी त्या हिशोबाने पाणी टाकायचे। पाणी टाकल्यानंतर एकत्र करून मंद आचेवरती चांगली शिजवून घ्यायची। वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आणि करायलाही सोपी आहे। या सीझनमध्ये ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा। रेसिपी साध्या असतात, रेसिपी तुम्ही बघत राहा व तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। या पद्धतीने ही भाजी तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि
भाजी खायला घ्यायची. ही भाजी तुम्ही भातासोबत, पोळी, भाकरी कशासोबतही खा, छानच लागते. थोडीशी थंड झाल्यानंतर याचा रंग अतिशय सुरेख आलाय. बघताच दिसायला सुंदर अशी ही भाजी दिसते.